बऱ्याच घराच्या बाहेर, फॅक्टरी बाहेर कीर्तिमुख लावतात. तर ते का लावतात आणि त्याचा काय फायदा होऊ शकतो? यासाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे कीर्तिमुख लावतात ही गोष्ट खरी आहे, पण कीर्तिमुख म्हणजे काय? तर राक्षसाचा मुखवट्याला कीर्तिमुख म्हटलं गेलंय आणि त्याला शंकराचं वरदान आहे. बऱ्याच वेळेला ज्या ठिकाणी वर्षानुवर्ष जागा बंद असते किंवा वास्तू बंद असते, पूर्वीच्या काळी असंच व्हायचं की नवीन घरं बांधल्यानंतर पहिल्यांदा त्यावरती कीर्तिमुख लावलं जायचं. कीर्तिमुखाला शंकराचं वरदान आहे की ते ज्या ठिकाणी लावलं जाईल तिथली नकारात्मक ऊर्जा ते सर्वही खाऊन टाकेल. सो बऱ्याच वेळेला एखाद्या इंडस्ट्रीमध्ये काही दोष असतील किंवा जागेमध्ये काही दोष असतील तर त्या ठिकाणी ते कीर्तिमुख लावलं जातं की तिथल्या जागेतले जे दोष आहेत ते जागेमधली जी नकारात्मक ऊर्जा आहे ते खाऊन टाकेल. याकरता म्हणून ते कीर्तिमुख बऱ्याच ठिकाणी लावलं जातं. पूर्वीच्या काळी सुद्धा पद्धत अशीच होती की गृहप्रवेश किंवा वास्तुशांत करायच्या पूर्वी त्या ठिकाणी कीर्तिमुख लावलं जायचं आणि त्यानंतर गृहप्रवेश किंवा वास्तुशांत केली जायची. कारण वर्षानुवर्ष जी घरं बंद असतात किंवा जी जागा बंद पडलेली असते त्यामध्ये अनाकलनीय नकारात्मक ऊर्जा ही स्थिर झालेली असते. त्यामुळे काही ठिकाणी कीर्तिमुख लावणं हे सुद्धा एक रेमेडीचा पार्ट आहे आणि ते लावावं, ते काही चुकीचं नाही. बऱ्याच वेळेला आपल्याला फ्लॅटमध्ये असो किंवा अपार्टमेंट्समध्ये वगैरे आपल्याला डोर चेंजिंगचा ऑप्शन असत नाही. एखाद्या नेगेटिव्ह झोनमध्ये जर डोर येत असेल तर त्यावरती कीर्तिमुख लावणे ही सुद्धा एक रेमेडी आहे, जेणेकरून तिथून उत्पन्न होणारी जी नकारात्मक ऊर्जा आहे ती ते खाऊन टाकेल आणि पॉझिटिव्हिटी क्रिएट करत राहील.